शेवटचं अधिवेशन, ते कदाचित दिल्लीत जातील मी सांगितलं. फडणवीस स्वतः म्हणतात की ते महाराष्ट्रातच असतील म्हणून. आता तुम्हाला भाजपची सगळी रणनीती माहिती असते. जे नाही होणार ते सांगायचं होणार, आणि जे होणार ते 100% नाही होणार सांगत असतं. भारताच्या कुस्तीपटू ज्यांनी ब्रिजभूषण यांच्यावर आरोप केले होते आणि गंभीर आरोप होते, आज त्यांना न्यायालयाने सोडलेलं आहे. आता जे टीव्हीवर येऊन कल्चर बद्दल सांगतात लोकांना, ही आपली सभ्यता नाही बद्दल सांगतात, त्यांच्यासमोर प्रश्न विचारा, त्यांना विचारा. धर्मेंद्र प्रधानांच्या गडकरींच्या विरोधात जो रोष आहे तो वाढतोय. नागपुरामध्ये आज काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे आणि ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. नुसतं गडकरी नाही तर पूर्ण देशभरात आपण पाहतोय प्रधानमंत्र्यांच्या विरोधात देखील खूप रोष आहे. गेले 12 वर्ष देशाची आर्थिक स्थिती असेल, देशाची सामाजिक स्थिती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतोय घोळ झालेला आहे. आणि एक कळायला लागलेलं आहे की भाजपला सरकार चालवता येत नाही. तसं पाहायला गेलं तर अतिरेकी हमले देखील किती झाले, तो किती इंटेलिजन्स फेलियर झाला हे दिसतंय आपल्याला. आणि हे सगळं झाल्यानंतर देखील आपण नुसतं भाषणं ऐकायची, त्यांची रील्स पाहायचे, पण पुढे काही होत नाही. E20मुळे किती लोकांचे इंजिन खराब झालेले आहेत. तसं पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्ग झालं 10 वर्ष आम्ही ऐकतो की आता ह्या डिसेंबरपर्यंत झालंय का पुढे तसं. देवेंद्र फडणवीसांचे आंदोलन झालं ते संविधान विरोधी होतं. मला वाटतं भाजपला स्वतःचं संविधान या देशावर लादायचं हे दिसायला लागलं आणि म्हणून 2/3 मेजॉरिटी हे मागत आहेत. डिलिमिटेशन हा एक बहाणा आहे, पण जे अधिकार तुम्हाला दिलेत, जे हक्क तुम्हाला दिलेत ते तुमच्याकडून काढून घ्यायचे आहेत आणि म्हणून भाजप 2/3 साठी काम करतो. मला वाटतं संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काही होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चर बद्दल काय सांगून काही होणार नाही. संवाद दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे. एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रगची चिटकू. हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे, ते जेनझी विसरणार नाही. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा असं आपल्या देशात पक्ष उल्लंघन कायदा पण आहे, पण त्याचं काय झालंय हे आपण पाहतोय. गेले 4 वर्ष त्याच्यावर प्रलंबित आहे. उद्या याबाबतच सुनावणी आहे. पक्षचिन्ह आणि या सगळ्याबाबत सुनावणी आहे. अर्जी युक्तिवाद केला जाऊ शकतो. काय होईल? मुंबई महानगरपालिका त्याच्यावर 267 अधिकारी भ्रष्टाचार प्रकरणात सापडले, मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. तेव्हा 27 निलंबित केले तर कारण ही जर कारवाई केली तर अगदी उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही कारवाई जाईल हे त्यांना माहिती आहे. आणि भ्रष्टाचार हा DCMच्या ऑफिसमधून, CMच्या ऑफिसमधून की त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या हातातून होतं हे सगळ्यांना कळायला लागेल. आदित्य जी मोलेस्टेशन के आरोप लगे थे ब्रिजभूषण को, कोर्ट ने उनको एक्यूज किया गया है और भी जो आरोपी थे सबको एक्यूज किया गया है. हमने देखा जो महिला रेसलर थे सड़कों पे आए थे, काफी बड़ा आंदोलन भी हुआ. बिल्कुल, आज ये जो उनको अक्विट किया गया है या क्लीन चिट मिली है, जो अभी हमें पिछले 10 दिनों में कल्चर सिखा रहे हैं, भाषा सिखा रहे हैं कि ये सभ्यता है वो सभ्यता है, उनसे सवाल पहले हो कि ये किस सभ्यता में बैठता है. मुझे लगता है कि यही बदलाव की जो एक हवा है वो देश भर में घूमेगी. और गए 20-25 साल से जहां भाजपा हारती नहीं थी, मुझे लगता है रविशंकर प्रसाद जी ने भी कहा था कि वहाँ कोई भी दे दे, बहुत ही एकदम गलत शब्दों में कहा था, तो भी भाजपा ही जीतेगा. अभी दिखने लगा. पप्पू यादव को प्रेस कॉन्फ्रेंस में अटैक किया गया है. जिस तरह से उन्होंने जो पार्लियामेंट में जो भगवाधारी जो बैठते वहाँ पे, जिस तरह से जो राम मंदिर में चोरी, क्योंकि वो चंदा चोरी का इशू उठा रहे थे. क्योंकि जो राम मंदिर में डोनेशन बॉक्स से जो स्कैम हुआ है या फिर वहाँ जो चोरी हुई है, बहुत सारे अलग अलग मंदिरों में जिस भाजपा ने चोरी की है, चंदा चोरी की है, वो इशू उठा रहे थे और उसके लिए उनकी आवाज बंद करे. कहा जा रहा है तो राम मंदिर जब अपूर्ण होता है और उद्घाटन होता है तो वो हिंदू विरोधी नहीं है. जिस राम मंदिर के उद्घाटन को शंकराचार्य जी को नहीं बुलाया जाता है, राष्ट्रपति मुर्मू जी को नहीं बुलाया जाता है, वो हिंदू विरोधी नहीं है. जिस राम मंदिर में चंदा चोरी होती है वो हिंदू विरोधी नहीं है. जो आजकल आप देख रहे हो इस देश में हिंदुओं की जो हाल हुआ है भाजपा के हाथों से,
वो हाल हिंदू विरोधी नहीं है, लेकिन जो सवाल उठा है भ्रष्टाचार पे वो हिंदू विरोधी है। आपको याद होगा पालघर में 2 साधु की हत्या हुई थी, उसमें भी प्रमुख आरोपी ये भाजपा के ही थे, वो हिंदू विरोधी नहीं है। सिद्धिविनायक की चोरी को लेकर क्या कहना चाहिए? भाजपा के शासन में यही तो होते रहेगा। सांगा ते म्हणतात की शिवसेनेच्या राज्यामध्ये एक उदाहरण आला. सिद्धिविनायक मंदिरामध्ये 18 कोटी चोरी होत होती. मला वाटतं आपण पाहिलं असेल जिथे जिथे वाराणसी तुम्ही जा, वाराणसीमध्ये प्रधानमंत्र्यांना एवढी कमी मतं का मिळाली, तर तिथे जुनी मंदिरं, प्राचीन मंदिरं कॉरिडॉरच्या नावाखाली तोडली गेली, घरं तोडली गेली पुजाऱ्यांची, मंदिरांच्या मूर्त्यांना स्टोन कटरनी कापलं गेलं, हे वाराणसीच्या लोकांनी पाहिलेलं आहे। तसंच जर आपण पाहिलं असेल तर अयोध्येमध्ये मंदिर अपूर्ण असताना राजकारणासाठी जे मंदिर ज्याचं उद्घाटन झालं, त्यानंतर मंदिरातून चंदा चोरी झाली, ही भाजप हिंदू विरोधी जी आहे ती आज दिसते सगळीकडे। आंदोलकांवर झालेले हल्ले जेनझी विसरणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। दानचोरी प्रकरणी आवाज उठवल्यानंच पप्पू यादव यांच्यावर हल्ला झाला आणि मंदिराच्या नावाखाली वाराणसीत लोकांची घरं तोडली गेली, पुजाऱ्यांची घरं तोडली गेली। तर सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणी कारवाई केली तर उपमुख्यमंत्री